मराठी, ते धडक ते धडक. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. दिघंची बाजारपेठेत डॉल्बीच्या होणाऱ्या त्रासाविरोधात व्यापारी असोसिएशन आक्रमक झाली आहे. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाचा भयंकर त्रास होत असल्याने व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांकडून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी आटपाडी पोलिसांना व्यापारी असोसिएशनकडून कारवाईबाबत निवेदन देण्यात आलंय. आज रोजी आम्ही आटपाडी पोलीस निरीक्षकांना दिगंची व्यापारपेठेत होणारा डॉल्बीचा त्रास याच्यावरती कारवाई व्हावी यासाठी निवेदन दिलेलं आहे. शनिवार 1 ऑगस्ट रोजी आम्ही दिगंची व्यापारी संघटनेची संपूर्ण यांची बैठक दिगंचीच्या कोळेकर मठात घेतली आणि त्यावेळी एकमुखी निर्णय झाला की पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन याच्यावर कारवाई करण्याबद्दल विनंती करूया. तसं तर महाराष्ट्र शासनानं 2 वर्षापूर्वी डॉल्बीवर बंदी आणलेली आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीत चालणारी ही डॉल्बी कुणाच्या आशीर्वादाने चालते हे आम्हाला माहीत नाही आणि त्याचा त्रास झाला नसता तर आम्ही त्याचा विचार केला नसता. परंतु पेठेतील आजारी वृद्ध, पालके, पेठेत असणारे हॉस्पिटल आणि दवाखाने या सर्वांना ह्याचा अतोनात त्रास होतो. कर्णकर्कश आवाजानं भयंकर म्हणजे लोकांना त्रास होत असल्यामुळं हा उठाव झाला आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांनाही डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न करा, आम्हाला यातून त्रासातून मुक्ती द्या अशा प्रकारचं निवेदन आम्ही आटपाडी पोलीस स्टेशनच्या साहेबांना दिलेलं आहे. त्यांनी त्याबद्दल सकारात्मक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सर्व डॉल्बी धारकांची मिटिंग घेऊन याच्यावरती तोडगा काढू अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. किती दिवसापूर्वी तुम्ही म्हणजे मीटिंग घेतली आणि काय म्हणजे ठराव केला? दिगंची 1 ऑगस्टला दिगंचीमध्ये मीटिंग घेतली गेली आणि त्या मीटिंगमध्ये हा जो डॉल्बीपासून होणारा त्रास आहे, तसं तर शासनानं 2 वर्षापूर्वी बंदी केलेली असताना सुद्धा डॉल्बी चालू आहे. आम्हाला चालू असण्यापेक्षा त्याच्यापासून होणारा त्रास बंद व्हावा आणि ही डॉल्बीवरची कारवाई शासनानं करावी अशा पद्धतीची त्यामध्ये ठराव झाला. सर्व संघटना त्यामध्ये सामील होत्या. संघटना आहेत? किराणा व्यापारी संघटना, सराफ असोसिएशन दिगंची, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन दिगंची, खते व मशिनरी हे जे विभाग आहेत त्या पद्धतीचे सगळ्या संघटनांनी आम्हाला तिथं पाठिंबा दिला आणि आमची संयुक्त व्यापारी संघटना यामध्ये ही रजिस्टर संघटना आहे. 1915 साली आम्ही रजिस्टर केलेली संघटना आहे. यामध्ये सगळ्या प्रकारचे व्यापारी समाविष्ट आहेत. तरीसुद्धा ज्या पोट संघटना आहेत त्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि मग सर्वांच्या एकाच्या एक विचारानं आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो. त्या पद्धतीनं डॉल्बी मुक्त व्हावी असा निवेदन साहेबांना दिले. साहेबांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.